गुड मॉर्निंग मित्रांनो. आज MPSC 114 2023 आणि 115 2023चा ज्यांचा प्रश्नपत्रिका ज्यांचा पेपर आहे मुंबई आणि पुणे सेंटरवर, या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा. स्टेटमेंटचे प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचा. 100 क्वेश्चनपैकी अगोदर तुम्हाला जे क्वेश्चन सहज 10 सेकंदामध्ये सोडवण्यासारखे आहेत असे क्वेश्चन अगोदर सोडवून घ्या, जेणेकरून नंतर राहिलेल्या क्वेश्चनसाठी तुम्हाला वेळ वाढवून मिळेल. आणि प्रत्येक प्रश्न वाचून काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 100 पैकी मिनिमम 90 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवलीच पाहिजेत. कॉम्पिटिशन जास्त आहे. इंग्लिशसारख्या विषयाला तर खूपच मोठं कॉम्पिटिशन आहे. ज्यांनी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाला अभ्यास करतायत त्यांनी टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. ध्यानात ठेवा की मायनस सिस्टीम आहे. एक क्वेश्चन म्हणजे ते 2 मार्क मायनस होणार चुकला तर, आणि प्लस अर्धा मार्क म्हणजे अडीच मार्क तुमचे मायनस होणार आहेत. तो एक प्रश्न तुमचं आयुष्य कसं असणार आहे इथून पुढचं तो ठरवणारा आहे. त्यामुळे काळजीपूर्वक सोडवा. टेन्शन काहीही घेऊ नका. घरदार, मुलं बाळं काहीही आठवू नका. जबाबदाऱ्या आठवू नका. एकदम शांत मनाने सकाळचं वातावरण आहे. तुम्ही सेंटरवर पोहोचलेला असाल. आजूबाजूला मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणी पाऊस चालू आहे. त्या पावसाला नजरेमध्ये भरा आणि शांत दीर्घ श्वास घेऊन मोकळेपणाने बसा. कुणासोबतही तयारी किती झाली आणि कशी झाली या विषयावर सेंटरच्या बाहेर चर्चा करू नका. स्वतः वाचन केलेले दिवस आठवा. ज्यांनी वाचन केलेलं आहे त्यांची स्पर्धा कुणाशीही नाही. ज्यांनी वर्ष, 1.5 वर्ष तयारी केलेली आहे त्यांची स्पर्धा कोणाशी नाही. आणि ज्यांनी आयत्या वेळेला एक्झाम सिलेबस आल्यानंतर तयारी केलेली आहे ते खेदाने सांगतो की ते स्पर्धेतच नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. परीक्षेविषयी काहीही इथून पुढच्या पेपरचे ज्यांचे विषय राहिलेले आहेत ते निश्चितच कॉन्टॅक्ट करू शकतात. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा. बेस्ट ऑफ लक टू ऑल फॉर एक्झाम. टेक केअर.